तर नमस्कार मित्रांनो, प्रदीप अंकुशे. तर आजचा व्हिडिओ मी आज खास करून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला इंडियन रेल्वेचं जे काही रेल वन ॲप्लिकेशन आहे, ज्यावरून आपण रेल्वेचा पास काढतो, ठीक आहे. तर त्याबद्दल मी तुम्हाला 2 पॉईंट सांगणार आहे. पहिला पॉईंट असा आहे की तुम्ही रेल वन ॲप्लिकेशनवरून विदाऊट डॉक्युमेंट्स पास काढू शकता. म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये तर डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी दिलेले आहेत, पण त्याची काही गरज नाही आहे. तुमच्यापाशी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जरी नसेल तरी तुम्ही त्याच्यावरून पास काढू शकता. आता मी रेल वन ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे. त्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो आता विदाऊट डॉक्युमेंट्स कशाप्रकारे पास निघतो. आता आपण स्टेशन घेऊयात, ठाणे. हे आता मी स्टेशन घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर करंट डेट प्रोसेस टू बुक करूयात. त्यानंतर बघा ट्रेन टाईप, ड्युरेशन किंवा कोणता क्लास आहे, सगळं काय दिलेलं आहे. आता इथे एक ऑप्शन दिलेला होता, ज्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते काय ते निवडायचे आहेत. त्यामध्ये आपण आता पॅन कार्ड निवडणार आहोत. पॅन कार्ड, आता माझ्या पॅन कार्डचा नंबर मी इथं नाही टाकत आहे, मी इथं दुसराच नंबर टाकतो. ठीक आहे. फक्त आपल्याला पॅन नंबरवर जेवढे नंबर दिलेले आहेत तेवढे आपल्याला या ठिकाणी एंटर करायचे आहेत. आता आपण हा नंबर घेतलेला आहे. आता सबमिट करतो. प्रोसीड टू पे करतो. आता झालं. आता पेमेंट झालं की तुमचा पास कन्फर्म निघणार आहे. आपलं पेमेंट आता सक्सेसफुली झालेलं आहे. आता बघूयात ॲप्लिकेशनमध्ये जाऊन. पास आपला निघालेला आहे. आता आपण दुसरा एक पास काढू. याच्यात आता मी ऑलरेडी पॅन कार्ड सिलेक्ट केलेला आहे. फक्त मी याचा नंबर, लास्टचा आकडा फक्त चेंज करणार आहे. याच्या ठिकाणी बी करतो. ठीक आहे. आणि सबमिट करतो. आपलं हे पण पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. तर आपण आत्ताही या पण पासला आपण चुकीचा पॅन नंबर टाकूनच आपण पास काढलेला आहे. हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश एकच होता की तुम्ही जे रेल वन ॲप्लिकेशन काढलं आहे त्यामध्ये फक्त थोडी सुधारणा करा. फक्त व्हॅलिडच डॉक्युमेंट्स तुम्ही ॲक्सेप्ट करा, किंवा मॅन्डेटरी डॉक्युमेंट जे ऑप्शन दिलेलं आहे ते तरी तुम्ही रिमूव्ह करा. बस या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.